ती कथा अशी की एक राजा होता उग्रसेन, आणि उग्रसेन राजाच्या शेजारच्या राज्यात दुसरा राजा होता शूरसेन. शूरसेनाच्या घरी एक पुत्र जन्माला, ज्याला आपण वसुदेव म्हणतो. उग्रसेनाची पत्नी गरोदर होती, सगर्भा होती. ती वनभोजनाला गेली असताना शेजारून एक द्रुमिल नावाचा राक्षस गेला, आणि त्या द्रुमिल राक्षसाची छाया हिच्या गर्भावर पडली, आणि तिच्या गर्भात असलेलं बाळ त्याचं रूपांतर एका राक्षसामध्ये झालं, आणि तो पुढे कंस म्हणून जन्मला. ब्राह्मणांना भविष्य विचारलं उग्रसेन राजाने की हा माझा मुलगा कंस, याचं भविष्य कसं आहे. सांगितलं गेलं ब्राह्मणांकडून की हा आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या वंशाचा आणि आपल्या राज्याचा नाश करेल. उग्रसेन म्हटला, सगळ्यांचा नाश करणारा असेल तर याला कशाला वाढवायचं. कडुनिंबाला साखर घाला, गोड फळे कधी येतील का. सर्पाला तुम्ही दूध पाजा, डसल्या वाचून राहील का. सोडून द्या याला. केळी पानं गुंडाळीला, यमुनेत सोडून दिला. वाहत वाहत गेला, कुणाला तरी सापडला. पुढच्या राज्यात छोटे छोटे राज्य होते, गाव म्हणजे राज्य. त्या माणसाने ते बाळ उग्रसेनाला, या शूरसेनाला देऊन दिलं. शूरसेनाला नुकताच एक मुलगा झाला होता, त्याचं नाव वसुदेव, श्रीकृष्णाचे वडील वसुदेव. आणि आता हा दुसराही मुलगा सापडला. पत्नीला सांगितलं की इतके दिवस आपल्याला पुत्र प्राप्ती नव्हती, आता ईश्वराने एक पुत्र दिला, दुसराही घरपोच दिला. तेव्हा कंस आणि वसुदेव एकाच घरात वाढलेले आहेत, शूरसेन राजाच्या घरात. कंसाला वाटत होतं की शूरसेनच आपले वडील आहेत आणि मी शूरसेनाचा पुत्र आहे, तसा तो सर्वांना सांगत देखील होता. परंतु नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रहस्य भेद केला. कंसा, कोणाचा मुलगा रे तू. म्हणे मी शूरसेनाचा. नाही नाही, तू तो उग्रसेनाचा मुलगा आहे. आणि ते जे राज्य आहे ना, ज्या सिंहासनावर उग्रसेन बसला आहे, ते राज्य तुझं आहे, कारण तू उग्रसेनाचा पुत्र आहे. मग म्हणे मी शूरसेनाकडे कसा आलो. म्हणे ती ब्राह्मणांनी सगळा घोटाळा केला म्हणतो. ओ हो, वैताग आला आणि आपल्या दत्तक पित्याला शूरसेनाला न सांगता कंस बाहेर निघून गेला. शंकराची तपश्चर्या केली आणि सांगितलं की मला बल द्या, जबरदस्त बल द्या, शक्य असेल तर अमरत्व द्या. भोले बाबा म्हणाले, अमरत्व तर काही कोणाला मिळत नाही, पण तुला बल देतो, तुला एक धनुष्य देतो. हे धनुष्य अमर अजर अजिंक्य आहे, पण लक्षात ठेव, जो याला तोडेल तो तुला कसा सोडेल. जो इसे तोडेगा वो तुझे नहीं छोडेगा. शंकराला नमस्कार करून ते शिवधनुष्य घेऊन कंस निघून गेला. इकडे महिने वर्ष म्हणजे काल चालला. उग्रसेनाला माहित पडलं की काहीतरी गडबड होते. कंसाने आपली एक गँग तयार केली. शल, तोशल, चाणूर, मुष्टिक सगळे बदमाश एकत्र आणले आणि आपल्या वडिलांवर हल्ला केला. मथुरेवर आक्रमण केलं. वडिलांना कारावासात टाकलं. काका देवक
त्यांनी सांगितलं की बाळा असं करू नको, तुझ्या वडिलांना तू काय कैदेत टाकतो. काकांनाही कैदेत टाकून दिलं. दोघही कैदेत बसलेले अनेक दिवस. देवकाच्या 6 मुली 6 मुलींचं लग्न वसुदेवाशी झालं होतं. 7वी मुलगी होती देवकी. या देवकीवर कंसाचं प्रेम. माणूस कितीही दुष्ट असला तरी बहीण नावाचं असं अमृत आहे की जे प्रत्येक भावाला पाहिजे असतं. प्रत्येक भाऊ त्या ठिकाणी मोठा निष्ठावान असतो. देवकीसाठी चांगला वर कोण असेल? स्वतःच्या अनुभवाचा वर होता वसुदेव. त्यावेळेला बहुपत्नीत्व होतं, म्हणून ठरवलं की वसुदेवाशी देवकीचा विवाह करून द्यावा. देवकीचा विवाह वसुदेवाशी करून दिला. ही 7वी पत्नी वसुदेवाची. पण कन्यादान कोण करेल म्हणून काकांना विचारलं, काका कन्यादान करतात ना? हो बाबा, तू हे कुलूप उघडशील, या बेड्या काढशील तर मी कन्यादान करेन. ठीक आहे, या बाहेर. कन्यादान झालं. आणि आता देवकी तिची बिदाई सुरू झाली. आपल्या सासरी जायला निघाली. रथात बसली. रथात बसल्यानंतर कंसाला वाटलं की हा जो सारथी आहे हा कदाचित रथ चांगल्या प्रकारे हाकणार नाही, आपल्या बहिणीला त्रास होईल. आणि म्हणून त्या रथाच्या घोड्यांची दोर स्वतःच्या हातात घेतले. अरे देवांना कसं सहन होणार आहे? ज्या देवकीच्या पोटी पुढे प्रत्यक्ष भगवंत जन्म घेणार आहे त्या देवकीच्या रथाच्या घोड्यांचे वेग कंसाच्या हाती राहतील, हे कसं होईल? आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी झाली की हे कंसा, ज्या बहिणीवर तू इतकं प्रेम करतो आहे त्या देवकीचा 8वा गर्भ, देवक्याम अष्टमो गर्भो, त्या देवकीचा 8वा गर्भ, मुलगा का मुलगी ते नाही सांगितलं. देवक्याम अष्टमो गर्भो, देवकीचा 8वा गर्भ तुझा काळ होईल हे निश्चित. आकाशवाणी ऐकली आणि देवकीच्या विरहामध्ये त्याच्या डोळ्यातून जे पाणी वाहत होतं ते पाणी अचानक सुकलं. ती आर्द्र दृष्टी क्रोधमय झाली. मूठ आवळली गेली. मॅनेतल्या तरवारीच्या मुठीवर हात गेला आणि तरवार उपसली आणि देवकीला मारणार. बघा, एका क्षणापूर्वी काय प्रेम होतं. वसुदेवाने हात पकडला. वा, वसुदेवाने हात पकडला आणि वसुदेवाने सांगितलं. वसुदेवाच्या स्पर्शामुळे कंस जरा शुद्धीवर आला. वसुदेव म्हणाले, कंसा कुणाला मारतो? अरे जिची हळद अजून पुसली गेली नाही, जिच्या हातचा काकण अजून सुटलं नाही, जी एक स्त्री आहे, जी एक अबला आहे, जी एक नवविवाहिता आहे, जी तुझी बहीण आहे, तिला तू मारतोस? अरे काय, कशा करता घाबरतो तू मृत्यूला? अरे आया है सो जाएगा. मृत्यू मृत्यू जातक से ही ध्रुव मृत्यू. अरे मृत्यू आज येईल किंवा 100 वर्षांनी येईल,
मृत्यू जन्मविता मीर देहेन सहजायते. हा देह जेव्हा जन्मला तेव्हाच मृत्यू निश्चित झालेला आहे. अद्य वा अब्द शतांते वा अब्द वर्ष शत अवनी 100 अंते शेवटी 100 वर्षांनी होईल किंवा आज होईल, पण तो होईल नक्की. त्यासाठी बहिणीला मारायला निघाला तो. अरे जो मुलगा होईल तो मी तुला आणून देईल, माझ्या शब्दावर विश्वास आहे की नाही तुझा? वसुदेव म्हणाले. वसुदेवाच्या शब्दावर कंसाचा सुद्धा विश्वास होता. इतकं परम शुद्ध तत्व वसुदेव. ठीक आहे, पण कारावासात राहावं लागेल. ठीक आहे बाबा. देवकी आणि वसुदेव दोघांना कारावासात टाकलं. हातापायात बेड्या, कारावासाला कुलूप, पहारेकरी. त्यावेळेला देवकी म्हणते, देवकीचं दुःख एक कवी दुसऱ्या शब्दात वर्णन करतो की चिंगारी जो भडके, चिंगारी कोई भडके. ही मूळ चाल अशी आहे, चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए. सावन जो अग्न लगाए उसे कौन बुझाए. ओ उसे कौन बुझाए. मंझधार में नैया डोले तो माझी पार लगावे. माझी जो नाव डुबोए उसे कौन बचाए. उसे कौन बचाए. आणि शेवटच्या ओळीत दुनिया जो बन गई बैरी तो भाई साथ निभाए. सगळं जग विरुद्ध गेलं तर भाऊ साथ निभवतो. दुनिया जो बन गई बैरी तो भाई साथ निभाए. भाई जो बन गया बैरी उसे कौन बचाए. ही परिस्थिती देवकीची आहे. दिवस काळ चालत गेला. पहिलं बाळ झालं देवकीला. वसुदेवाने कंसाजवळ आणून दिलं. कंसाने पाहिलं, सुंदर साजिरे रूप. अरे माझा भाचा आहे, किती गोड आहे, पण आठवा माझा काळ, याला कशाला मारू. परत केला. असे 6 परत केले. नारद आले. नारदांनी 8 पाकळीचं एक फूल दिलं आणि कंसाला सांगितलं की सांग यातली पहिली पाकळी कोणती. अरे इथून मोजलं तर ही पहिली, इथून मोजलं तर ही पहिली, ही 8वी पाकळी कोणती सांग. इथून मोजलं तर ही 8वी, इथून मोजलं तर ही 8वी, इथून मोजलं तर ही 8वी. नारायण नारायण निघून गेले. का हो नारद बुवा? नाही, मला काउंटिंग येत नव्हतं म्हणून विसरलो होतो, म्हणून तुला विचारलं. कधी कधी साध्या गोष्टी मी विसरून जातो. कंस विचार करायला लागला की नारद म्हणजे काही साधी कडी नाहीये.